नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रावर मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील सुविधा आणि खेळाडूंच्या प्रगतीचा घेतलाय आढावा। औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर क्रीडा प्रशिक्षण केंद्र या नावाची केली अधिकृत घोषणा। तर भाजप आमदारांचे मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्या संबंधी वादग्रस्त वक्तव्य। मनोज जरांगे हा शब्द पवारांच्या सुसाइड बॉम्बर असल्याचं आमदार संजय केनेकर यांचं वक्तव्य। आता बघूया सविस्तर बातम्या। केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारच्या क्रीडा धोरणाविषयी माहिती दिली। आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज नॅशनल स्पोर्ट डे आहे आणि त्याचबरोबरने आपण औरंगाबादचं नाव हे संभाजीनगर आता केलेलं आहे। म्हणजे साई इन्स्टिट्यूटचं आपण नाव केलेलं आहे, कारण की शहराचं नाव तर आधीच डिक्लेअर राज्य सरकारच्या माध्यमातून संभाजीनगर म्हणून तर झालेलंच होतं, पण कागदोपत्री इथे साईच्या इन्स्टिट्यूटमध्ये ते झालेलं नव्हतं। म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर नॅशनल स्पोर्ट डेच्या निमित्ताने आज आपण हे संभाजीनगर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि आदरणीय आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींच्या विजनने इथून पुढे आता दरवर्षी नॅशनल स्पोर्ट डे हा संपूर्ण देशभरामध्ये शाळा कॉलेज किंवा प्रत्येक शहरामध्ये तालुक्यामध्ये आता 3 दिवसासाठी साजरा करण्यात येणार आहे। कारण की जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला ऑलिम्पिक पण इथे होस्ट करायची आणि त्याचबरोबर कॉमनवेल्थ गेम्ससाठी सुद्धा आपण इंडिया आता बिडिंगसाठी तयारी करतो आहे। तर एवढे मोठे इव्हेंट जेव्हा आपला इंडिया होस्ट करणार आहे तर त्यासाठी आपल्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर स्पोर्ट्ससाठी आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स कल्चरला पण तेवढंच आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे। आणि आजच्या युवकांसाठी स्पोर्ट्सचं महत्त्व त्यांना पटवून द्यायचं आहे। म्हणून आदरणीय प्रधानमंत्रीजींनी 15 ऑगस्टला सुद्धा नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसीबद्दल सुद्धा लाल किल्ल्यावरनं सांगितलं। स्पोर्ट्सबद्दलही कसं आपल्याला अवेअरनेस करता येईल किंवा ग्रासरूटचं टॅलेंट आपल्याला कसं पुढे आणता येईल की जे येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या देशासाठी एक सॉफ्ट पॉवर म्हणून स्पोर्ट्स काम करेल। केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाला भेट देत आढावा घेतलाय आणि प्रशिक्षकांना समर्पित कार्य पाहिलं आणि खेळाडूंच्या प्रगतीचं मूल्यांकन करत छत्रपती संभाजीनगर क्रीडा प्रशिक्षण केंद्र या नावाची अधिकृत घोषणा केली। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाला भेट दिली। यावेळी त्यांनी प्रशिक्षण सुविधांचा सखोल आढावा घेतला, प्रशिक्षकांचे समर्पित कार्य पाहिलं आणि खेळाडूंच्या प्रगतीचं मूल्यांकन केलं। त्यांनी दिवसभर भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये खेळाडू प्रशिक्षक यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या हस्ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती मेडल आणि बक्षिसे पटकावणाऱ्या खेळाडूंचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी खासदार डॉक्टर भागवत कराड, साईच्या केंद्र प्रमुख मोनिका घुगे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी साईंच्या केंद्र प्रमुख मोनिका घुगे यांनी प्रास्ताविक केलं, तर उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन केलं। नगर इन्स्टिट्यूटमध्ये जेही आपले ॲथलीट्स आहे ते जेव्हा ट्रेनिंग करतील तर त्यांच्यासाठी सुद्धा अभिमानाचा क्षण असेल की त्यांना जेव्हा देशभरामध्ये कधी विचारलं जाईल की तुम्ही कोणत्या साईच्या इन्स्टिट्यूटमधनं ट्रेन केलेलं आहे किंवा ट्रेनिंग घेत आहे, तर त्यांनाही अभिमान वाटेल की ते सांगतील की आम्ही साई संभाजीनगरच्या इन्स्टिट्यूटमधनं आम्ही ट्रेनिंग घेत आहोत। त्याचबरोबर इथे आदरणीय कराड साहेबांनी पण सांगितलं की आजचा दिवस आपण नॅशनल स्पोर्ट डे म्हणून का साजरा करतो। आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मेजर ध्यानचंदजींच्या जयंतीच्या अवसरावर हा आपण कार्यक्रम संपूर्ण देशभरामध्ये घेत असतो, पण ह्या वर्षी एक नवीन सुरुवात
आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींच्या नेतृत्वामध्ये क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून आणि खास करून आमचे मंत्री आदरणीय मनसुखभाईच्या मार्गदर्शनाने इथून पुढे प्रत्येक वर्षी नॅशनल स्पोर्ट डे हा संपूर्ण देशभरामध्ये 3 दिवसासाठी साजरा केला जाणार है कि हमारे एथलीट्स के करियर के लिए भी हमें सोचने की काफ़ी ज़रूरत है, क्योंकि काफ़ी एथलीट्स हमारे मतलब सभी एथलीट्स नेशनल लेवल या इंटरनेशनल लेवल तक नहीं पहुंच पाते, लेकिन उनके करियर के बारे में भी हमें सोचना है। और मुझे आज बताते हुए खुशी हो रही है कि नए पॉलिसी में यही हम लेके आए हैं कि एथलीट्स को सेंटर में रखते उसके लिए उसके ऑल ओवर डेवलपमेंट के लिए हम कैसे काम कर सकते कि उसका करियर भी अच्छे से आगे बढ़ के वो कर सके और उसके साथ ही वो अपने डिसिप्लिन में अच्छी तरह से खेल भी पाए, हमारे देश के लिए मेडल भी लेके आए। और सबसे अहम बात हमारे लिए जो है कि हमारा देश का हर युवा एक सही दिशा में चले और वो स्पोर्ट्स के माध्यम से चले, क्योंकि आज हमारा देश युवाओं के लिए जाना जाता है कि सबसे ज़्यादा पॉपुलेशन हमारे देश में युवाओं की है और युवाओं की शक्ति अगर हम सही दिशा में लेके जाए तो देश विकसित भी होगा और हमारा देश का युवा सशक्त भी होगा। सुरुवातीला सांगितलं की आजचा दिवस हा राष्ट्रीय खेळाडू दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण आज म्हणजे 29 ऑगस्ट 1905 साली ज्यावेळेस भारत देश पारतंत्र्यात होता त्यावेळेस एका बाळाचा जन्म झाला आणि तो म्हणजे उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद या ठिकाणी झाला, आता प्रयागराज म्हणतो। आणि वयाच्या 16व्या वर्षीच त्यांना खेळाची खूप आवड होती, म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना खेळाचं प्रशिक्षण द्यायचा प्रयत्न केला, खेळात टाकलं आणि नंतर ते हॉकीमध्ये पारंगत झाले। आणि जसं सांगितलं की या भारत देशाला त्या काळामध्ये म्हणजे 1928, 1932 आणि 1936 या तिन्ही ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जर कोणी मिळवून दिला असेल तर ते मेजर ध्यानसिंगने मिळवून दिला। आता तुम्हाला वाटेल त्यात नवीन काय, तर असं नाही आहे। जर तुम्ही ॲथलेटिक्सच्या स्पर्धा पाहिल्या असतील किंवा इतर गेम्सच्या स्पर्धा जर पाहिल्या असतील तर तिथे एकेका सेकंदाच्या गेमने त्या ॲथलीटचं करिअर बंद किंवा त्याचं मेडल जातं आणि तो जो प्रिसिजननेस असतो तो प्रिसिजन फक्त आणि फक्त स्पोर्ट्स सायन्समुळेच येतो। त्यामुळे स्पोर्ट्स सायन्सच्या फॅसिलिटी हा नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सचा एक महत्त्वाचा मुद्दा असतो। या व्यतिरिक्त रिकव्हरी रिहॅबिलिटेशन फॅसिलिटीज जसं की आपल्याकडे मॅशर्स आहेत मेल फिमेल दोन्ही, रिकव्हरीसाठी फिजिओथेरपिस्ट आहेत, स्विमिंग पूल देखील आहे आपल्याकडे। तर ह्या सगळ्या फॅसिलिटीज स्टीम असेल सोना बाथ असेल ह्या सगळ्या फॅसिलिटीज आपण इन हाऊस प्रोव्हाइड करतो। आणि एकदा ॲथलीट नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सला आला की त्याने कपडे तेही वाटलं तर घेऊन यायचे अथवा त्याचा सगळा खर्च हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करतं। त्याचं एज्युकेशन असेल, त्याचं खेळणं असेल, खेळाचं साहित्य, ट्रॅक सूट, जे काही त्यांना खेळाच्या डेव्हलपमेंटसाठी लागतं, त्यांचं डोमेस्टिक एक्सपोजर, फॉरेन एक्सपोजर, ह्या सगळ्याचा खर्च गव्हर्नमेंट ऑफ इंडिया उचलतं। त्यामुळे नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सचा रोल इंटरनॅशनल मेडल जे आपण आता ऑलिम्पिकचं स्वप्न बघतोय 2036 साठी हा फार महत्त्वाचा ठरतो। मनोज जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्बर असल्याचं आमदार संजय केनेकर यांनी वक्तव्य केलं असून आमदार संजय केनेकर यांच्या या वादग्रस्त विधानानंतर चर्चेला उधाण आलंय तर राजकीय टोलेबाजी बघायला मिळत आहे। काय बोलले आहेत संजय केनेकर एकदा तुम्हीच बघा। खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून जरांगेंकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं हे नुकसान बुमरँग होणार आहे। हा सुसाईड बॉम्ब त्यांनी व्यक्तिगत द्वेषापोटी शरद पवारांनी हा खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री या राज्याचे जे प्रगतिशील मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर हा बॉम्ब सोडलेला आहे, परंतु निश्चित हा बुमरँग होणार आहे। समाजाचं नुकसान शरद पवार करताय। हा सुसाईड बॉम्ब शेवटी समाजाला घेऊन खऱ्या अर्थानं नुकसान पोहोचवणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागेल। जे शरद पवार आपली भूमिका स्पष्ट न करता परस्पर असे सुसाईड बॉम्ब जरांगेसारखे या महाराष्ट्रात वापरतात याचं दुर्दैव आहे। खरं तर शरद पवारांची
त्यांच्या हयातीतली भूमिका अशाच राहिलेल्या आहे. त्यांनी कोणालाच मुख्यमंत्रीपदावर कायमचं बसू दिलेलं नाही आहे. त्यांचे इतिहास काढा आणि त्याच्यामुळं कुठंतरी जातीजातीत तणाव पसरवणे, महाराष्ट्र अराजकताकडे नेणे. मला आजही आठवतं वसंतदादापासून तर यामध्ये वसंतराव नाईकच्या काळातही त्यांनी या महाराष्ट्रात दंगल घडवली. मला म्हणजे तुम्ही इतिहास काढा. हा माणूस माणसात माणसं राहू देत नाही आणि त्यामुळे निश्चितपणे जरांगे गावगाड्यातले मराठे वापरून या वाड्यातल्या मराठा नेत्याला सुरक्षित ठेवण्याची भूमिका घेऊन ही खरं तर हा मोर्चा आहे. निश्चितच आहे, हा जाती द्वेष आहे, व्यक्तिगत द्वेष आहे, जातीय द्वेष आहे आणि कुठंतरी हा जातीय द्वेष शरद पवारांना सातत्याने खुपत असल्यामुळं हा सुसाईड बॉम्ब जरांगेंचा शरद पवार वापरत आहे. पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील श्री गणेश विसर्जन विहीर आणि मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली आहे. त्यानंतर त्यांनी श्री गणेश विसर्जन मिरवणूक आणि पोलीस बंदोबस्त याबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. छत्रपती संभाजी नगरात आपले शहरात 6 तारखेला गणपती हे मिरवणूक आहेत विसर्जनची, त्याची रूटची पाहणी करायला आम्हाला वरिष्ठांकडून सूचना मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही संबंधित खात्याचे अधिकारी, महानगरपालिका, MSCP, PWD, RTO, फायर डिपार्टमेंट आणि इतर विभागांचे अधिकारींसोबत आज रूटची पाहणी केली. त्यात जे आम्हाला कमतरता दिसली, जसं की काही रोडमध्ये खड्डे होते किंवा काही अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग्स होती, तिथं दगड वगैरेचा साठा होता, तसेच काही वायरिंग लटकलेले होते. हे सगळ्यांना आम्ही संबंधित खात्याला सूचना देऊन त्याची सोय करायला सूचना दिली आहेत. आणि आणखी आम्ही एक तसंच परत फूट पेट्रोल आपले विसर्जनचे आदल्या दिवशी घेणार आहे. सध्या कुठल्या रूटची पाहणी केली, पुढे काय आम्ही आजचा जे रूट होता आपला संस्था गणपतीपासून ते विसर्जन पॉईंट पर्यंत पूर्ण फूट पेट्रोलिंग करून पाहणी केली आहे. आणि आम्ही याची खात्री घेतली आहे की जे दुसरे मार्गातून गणपती मंडळ येतात, क्रांती चौक पोलीस स्टेशन असो, बेगमपुरा पोलीस स्टेशन असो किंवा वेदांत नगर पोलीस स्टेशन असो, तर त्यांचे PIने पण त्यांचे एरियाची फूट पेट्रोलिंग करून तिकडले जे इम्प्रूव्हमेंट करायचे आहेत मार्गामध्ये त्याची सूचना घेऊन संबंधित खात्याला दिलेली आहे. विजेसाठी काय आपल्या जसं माननीय पालकमंत्री आणि आपले शहराचे पोलीस आयुक्त साहेबांनी सूचना दिली आहेत, डीजेस बंदी आहेत, हे अजिबात क्लिअर आहेत आम्ही यात. आणि यामुळे सगळ्यांना आमची विनंती राहील की आपण डीजे मुक्त, लेझर मुक्त हे गणपती करून आपल्या शहराचं नाव पूर्ण राज्यात नाही तर पूर्ण देशात पुढे नेऊन जावा. आता गणेशोत्सवात सुरू झालाय, बंदोबस्त कसा लावण्यात आला? आमचे मुख्य पोलीस आयुक्त कार्यालयापासूनच एक मोठा बंदोबस्ताचं नियोजन केलं आहे. त्यात कमीत कमी 1500 ते 2000 पोलीस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड्स, SRPF, RCP एज वेल एज रॅपिड ॲक्शन फोर्स, तसेच आम्हाला वरिष्ठ स्तरावर आणखी कंपन्या CAPFची मिळाली आहेत. तर पूर्ण बंदोबस्ती तयारी झालेली आहे. नागरिकांना आमचं आव्हान राहतील की जसं आपले माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सूचना दिली आहेत की यावर्षी गणेश मंडळामध्ये आपण ऑपरेशन सिंदूर आणि स्वदेशी याचा जागरण करावा. तसेच महाराष्ट्र पोलीसने जे नशामुक्ती अभियान बाबतीत अभियान सुरू केलं आहे त्यात पण आपला सहयोग करावा, हे सगळे लोकांना विनंती राहील. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. आपल्या सर्वांनाच आतुरता होती बाप्पाच्या आगमनाची. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तासाठी याही वर्षी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यक्रम, माझा एडीएन गणेशा. या देखावा स्पर्धेत आपण आपल्या घरातील गणपतीच्या देखाव्यामध्ये इको फ्रेंडली गणपती यासारखे विषय मांडू शकतात. या सजावटीचे व्हिडिओ व्हॉट्सअप करा. या व्हिडिओचा कालावधी किमान 1 मिनिटाचा असावा. सहभागी गणेश भक्तांचे निवडक व्हिडिओ एडीएनवर प्रसारित करण्यात येतील. यातील काही निवडक विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही देण्यात येतील. तर वाट कसली बघताय? त्वरित आपला मोबाईल उचला आणि आडव्या मोबाईलमध्ये आपल्या बाप्पाच्या सजावटीचा व्हिडिओ करून खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा.
तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगाडणे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तसा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या
गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है. और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाईड विथ. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. नवजात बालकाला निर्दयी आईनेच रस्त्यावरील कचऱ्यात फेकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घरातच मुलाला जन्म देऊन निर्दयी आईने रस्त्यावरील कचऱ्यात त्या बाळाला फेकलं. धक्कादायक बाब म्हणजे या बालकाचे कुत्र्याने लचके तोडण्याचाही प्रयत्न केला. सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे बाळाला सुखरूप पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरात पतीपासून विभक्त राहणाऱ्या 24 वर्षीय गर्भवती तरुणीने एकटीने बाळाला जन्म दिला. कुटुंबापासून ही बाब लपवण्यासाठी घरातच बाळाची नाळ कापून जन्मानंतर अवघ्या 2 तासात गोणीत गुंडाळून रस्त्यावरील दुभाजकावरती कचऱ्यात फेकून दिला. विशेष म्हणजे पहाटेच्या थंडीत या गोणीचे कुत्र्यांनी 2दा लचके तोडण्याचा प्रयत्न केला. यात ही गोणी एकदा बस खाली सुद्धा आली तरी ही 3दा संकट ओढावून सुद्धा सतर्क नागरिकांमुळे बाळ सुखरूप राहिलं. गुरुवारी पहाटे 5:30 वाजता पुंडलिक नगर, गजानन नगर, महाराज मंदिर रस्त्यावरती ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. पोलिसांनी मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे त्या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी करताच तिने क्रूर कृत्याची कबुली दिली. गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी आमच्या 112ला कॉल आला की असं जे मल्टी पर्पज ते बँक आहे त्या डिवायडर समोर एक नवजात बालकाचं हे पिशवीमध्ये टाकलेलं मिळालं आणि ते रडत आहे बाळा असा कॉल होता. आमचे नाईट ड्युटी आणि DO PSI कोळेकर आणि PC जाधव आणि अंमलदार आपले PC तारक हे जाऊन क्विकली रिस्पॉन्स केले. त्या बालकाला औषधोपचाराची गरज होती, त्याला त्वरित घाटी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले. त्यानंतर तेथील जे माहिती देणार होते त्यांच्या तक्रारावरून प्रशांत पुसदेकर नावाच्या तक्रारदाराच्या तक्रारावरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर आमच्या विशेष पथक PSI अर्जुन राऊत आणि त्यांच्यासोबत PC संदीप हे त्वरित सदर परिसरातील तांत्रिक गोष्टींचा विश्लेषण करून आणि त्या CCTVमध्ये तांत्रिक गोष्टीतून मिळालेल्या वर्णनावरून आणि कपडे आणि ते आरोपींनी घातलेल्या चप्पलवरून त्यांचं पूर्ण त्या परिसरात 5 ते 6 तास सर्च करून त्या आरोपीला निष्पन्न करून अटक करण्यात आलेली आहे. काल सकाळी मी गावावरून येत होतो, तर इथं पायी जाताना रूमवर जात होतो, तर इथे एका गोणीमध्ये आम्हाला रडण्याचा आवाज आला. माझ्यासोबत आणखी 2-3 सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे युवक होते, 3-4 जण. आम्हाला त्या गोणीतून रडण्याचा आवाज आला, तर आम्ही ती गोणी उघडून बघितली, तर त्या गोणीमध्ये एक छोटंसं अर्भक आम्हाला आढळून आलं. त्या अर्भकाच्या छातीमध्ये असे 2 आम्हाला जखमा आढळून आल्या, त्यातून रक्त निघत होतं. तर आम्ही त्वरित तेव्हा पोलिसांना फोन केला 112ला. त्यावेळेस पुंडलिक नगर पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आणि त्या बाळाची प्रकृती गंभीर असल्या कारणाने गंभीर वाटत होती आम्हाला, त्या कारणाने आम्ही त्याला हेडगेवार हॉस्पिटलला घेऊन गेलो
हेडगेवार हॉस्पिटलला नेल्यानंतर त्यांनी प्राथमिक उपचार केले, ते जखम वगैरे क्लीन केली आणि त्यांनी पुढील योग्य त्या उपचारासाठी आम्हाला त्या बाळाला घाटी रुग्णालयात घेऊन जायला सांगितले. तर मग आम्ही त्याला बाळाला घाटी रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे सकाळी त्याला ॲडमिट केलं आणि पुढील उपचार तिथे चालू होते. तेवढ्यात पोलीस वगैरे आले, घटनेची पाहणी त्यांनी केली आणि पुढील तपास त्यांनी पुढे केला. नंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील संभाजी कॉलनी परिसरात जागेच्या वादातून एकाची चाकूने भोसकून हत्या केली होती. या पार्श्वभूमीवरती आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी कुटुंबियांच्या सातवनपर भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन या कुटुंबाला धीर दिला. पोलिसांनी हे प्रकरण ताबडतोब फास्ट ट्रॅक वरती घ्यावं आणि वाळू माफिया याबरोबरच पाणी माफियांचा बंदोबस्त करावा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जे व्हिडिओ मला दाखवण्यात आलेला आहे तो अत्यंत भयानक व्हिडिओ आहे. क्रूरता किती असू शकते हे त्याच्यामधनं सरळ दिसतंय. पोलिसांनी दिलेल्या अगोदरच्या कंप्लेंटवरती जर लक्ष घातलं असतं तर कदाचित हे थांबलं असतं अशी परिस्थिती. पोलिसांना आता असताना माझी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब विटनेसांची स्टेटमेंट घ्यावी, इंडिपेंडंट विटनेसांची स्टेटमेंट घ्यावे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवरती घेऊन हिचा ताबडतोब निकाल लावून देत यावा. राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय शक्तीचा वापर करून अशा प्रकारे गरिबांना कुठं त्रास देणं किंवा जे कोणावर समजा अटॅक करू शकत नाहीत, वार करू शकत नाहीत अशांना टार्गेट करणं हे अयोग्य आहे. हां, इथे मला वाटतं जे काही मला आता माहिती मिळालेली आहे, वाळू माफिया, पाणी माफिया असं जे आहे त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे तरच लॉ अँड ऑर्डर थांबेल असं दिसतं. एकंदर याच्यामध्ये काही राजकीय वरच असतील लोकांनी हस्तक्षेप केला त्यामुळे नाही, मला अजून तेवढी माहिती नाही मिळाली. बरं, मुंबईमध्ये मोठ्या संख्येमध्ये लोक गेलेले आहेत आणि मागणी केली जाते आरक्षणासंदर्भात. तर काही जणांनी असा देखील आरोप केला की हे जाणीवपूर्वक सरकारला त्रास देण्यासाठी केलं जातं किंवा खुन्नस काढण्यासाठी केलं जातं. माझं मत व्यक्त केलेलं आहे. मनोज आता ते पोहोचलेले आहेत. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतायचं नाही तर माझं गेल्यानंतर आरक्षण मिळणार आहे का? लढ्यातला भाग त्यांचा आहे, त्याच्यामुळे ते जे म्हणतात आहेत नो कमेंट्स. उपअभियंता साहेबराव जाधव, कनिष्ठ अभियंता PB पारधी, S पाटील यांच्यावरती गैरकारभाराचा आरोप लावण्यात आला असून त्यांच्या विरोधात शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी लोकशाही मार्गाने सार्वजनिक बांधकाम उपविभाग फुलंब्री येथे आंदोलन करण्यात आलं असून सदर आंदोलनाच्या मागण्यांबाबत ज्ञानेश्वर बोरसे यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. आज सार्वजनिक बांधकाम उपविभाग फुलंब्री येथे मी उपअभियंता साहेबराव जाधव व त्यांचे कनिष्ठ अभियंता यांच्या गैरकारभाराच्या विरोधात त्यांच्या उपविभागासमोर आंदोलन करत आहे. आंदोलन करण्याचं कारण असं आहे की मी तब्बल त्यांना दीड वर्षापासून पत्रव्यवहार करतो, तक्रारी देतो आहे, परंतु त्या तक्रारीची कुठली दखल घेतली जात नाही. दप्तर दिरांगाई कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे मी दाखल केलेल्या प्रकरणाची कुठलीही दखल न घेतल्यामुळे दप्तर दिरांगाईचं काय राजरोसपणे यांच्याकडून उल्लंघन होत आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठाचे आदेशसुद्धा सदर प्रकरणात पाळले जात नसल्याचं माझं निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळं मी सार्वजनिक बांधकाम उपविभाग फुलंब्री येथील उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू करून त्यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांचा या गैरकारभाराच्या विरोधात निषेध व्यक्त करत आहे. वास्तविक पाहता सार्वजनिक बांधकाम उपविभाग फुलंब्री यांनी शासन नियमाप्रमाणे, शासन परिपत्रकाप्रमाणे व तसेच वरिष्ठाच्या आदेशाचे व तसेच मुख्य अभियंता यांनी नागरिकाची जी सनद काढलेली आहे या सनदीप्रमाणे हे कामकाज समजणं अपेक्षित आहे. परंतु मुख्य अभियंता यांनी जी नागरिकाची सनद काढलेली आहे त्या सनदीप्रमाणे हे उपविभागात जर काम चालूच नसेल तर यांच्याकडे लक्ष कोणी देणार नाही आहे का, यासाठी मी मुख्य अभियंता माननीय अतुल चव्हाण साहेब यांना सुद्धा निवेदन देऊन यांच्याकडे लक्ष देऊन यांच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी विनंती केलेली आहे. धन्यवाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील सुविधा आणि खेळाडूंच्या प्रगतीचा घेतलाय आढावा. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर क्रीडा प्रशिक्षण केंद्र या नावाची केली अधिकृत घोषणा.
तर भाजप आमदारांचे मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्या संबंधी वादग्रस्त वक्तव्य. मनोज जरांगे हा शब्द पवारांच्या सुसाईड बॉम्बर असल्याचं आमदार संजय केनेकर यांचं वक्तव्य. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.